नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 45 सॉल्व करणार आहोत। त्यातील पहिलाच प्रश्न ॲज इट इज आपण बोर्डवर लिहून घेतलेला आहे। येथे आपल्याला स्क्वेअरचा एरिया काढायचा आहे। त्यासाठी साइडचं मेजरमेंट दिलेलं आहे, 12 सेंटीमीटर साइड आहे। आपल्याला साइड दिलेली आहे 12 सेंटीमीटर। साइड ऑफ अ स्क्वेअर, स्क्वेअरची साइड आपल्याला इक्वल टू 12 सेंटीमीटर। आपल्याला एरिया काढायचा आहे, एरिया ऑफ स्क्वेअर। फॉर्म्युला आपला साइड स्क्वेअर, फॉर्म्युला काय, साइडचा स्क्वेअर। साइड आपल्याला किती दिली, 12 सेंटीमीटर, म्हणजे 12 त्याचा स्क्वेअर करायचा आपल्याला। 12चा स्क्वेअर आपल्याला माहीत आहे 144 असतो। आपलं युनिट काय आहे, सेंटीमीटर। हे साइड आहे सेंटीमीटर, मग एरिया काय होईल, सेंटीमीटर स्क्वेअर होईल, बरोबर आहे। किंवा सेंटीमीटर स्क्वेअर असं लिहू शकतो आपण, किंवा स्क्वेअर सेंटीमीटर असंही लिहिता येईल। तर कशामुळे आलेलं आहे स्क्वेअर येथे, हे साइड किती आपली 12 सेंटीमीटर आणि याचा स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे पुन्हा 12 सेंटीमीटर। 12 × 12 144 होतात, आणि cm × cm म्हणजे काय होईल, cm स्क्वेअर, बरोबर आहे। त्यामुळे आपलं युनिट काय आहे, सेंटीमीटर स्क्वेअर, किंवा स्क्वेअर सेंटीमीटर असंही लिहिता येईल, किंवा सेंटीमीटर स्क्वेअर असं लिहिता येईल। याप्रमाणे सॉल्व करता येईल। नेक्स्ट दुसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो, इफ दी लेंथ ऑफ रेक्टँगल, रेक्टँगलची आपल्याला लेंथ दिलेली आहे आणि ब्रीथ पण दिलेली आहे, म्हणजे लांबी दिलेली आहे आणि रुंदी दिलेली आहे। तर आपल्याला रेक्टँगलचा एरिया काढायचा आहे, म्हणजे आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे। आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, रेक्टँगलचा एरिया म्हणजे काय, लेंथ इंटू ब्रीथ, फक्त एवढंच करायचं आपल्याला। लेंथसाठी आपण एल कन्सिडर करतो, इक्वल टू किती दिलेली आहे, 15 सेंटीमीटर। ब्रीथ त्याला आपण बी ने इंडिकेट करतो, 5 सेंटीमीटर। आपल्याला काय करायचं आहे, एरिया ऑफ रेक्टँगल, फॉर्म्युला लांबी गुणिले रुंदी, म्हणजे लेंथ इंटू ब्रीथ। लेंथ किती आहे आपली 15, इंटू ब्रीथ किती आहे 5, दोघांचा मल्टिप्लिकेशन 75। सेंटीमीटर सेंटीमीटर म्हणजे काय होईल, सेंटीमीटर स्क्वेअर। एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू 75 सेंटीमीटर स्क्वेअर। नेक्स्ट तिसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो, द एरिया ऑफ रेक्टँगल, रेक्टँगलचा एरिया दिलेला आहे, एक साइड पण दिलेली आहे लेंथ, आणि आपल्याला पेरीमीटर किती आहे ते विचारलेलं आहे। पेरीमीटर काढण्यासाठी आपल्याला दुसरी साइड काढावी लागेल। त्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, रेक्टँगलचा एरिया दिलेला आहे। आपण रेक्टँगल एरिया ऑफ रेक्टँगल, फॉर्म्युला काय, लेंथ इंटू ब्रीथ, बरोबर आहे। एरिया किती दिला आपल्याला 102 स्क्वेअर सेंटीमीटर। लेंथ पण दिलेली आहे 17 सेंटीमीटर, 17। ब्रीथ आपण कॅल्क्युलेट करू, काय येईल ब्रीथ, बी इक्वल टू 102, हे अपॉनमध्ये येतील, बरोबर आहे। डिव्हिजनमध्ये जातील 17, कारण येथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत। 102 हे 17च्या टेबलमध्ये आहेत, काटाकाटी केली तर आन्सर काय येईल आपलं 6, म्हणजे बीची व्हॅल्यू काय येईल आपली, देअरफॉर बी इक्वल टू 6, म्हणजे दुसरी साइड काय येईल आपली 6। नाऊ पेरीमीटर ऑफ रेक्टँगल, फॉर्म्युला 2 टाइम्स लेंथ प्लस ब्रीथ। पेरीमीटर म्हणजे काय, सर्व साइडची ॲडिशन, बरोबर आहे। सपोज हा रेक्टँगल, एक साइड दिली ती आपल्याला 17 सेंटीमीटर, आपण दुसरी काय काढली 6 काढलेली आहे। आपल्याला सर्व साइडची ॲडिशन पाहिजे, म्हणजे ह्या दोन सेम साइड होतील आणि या दोन सेम साइड होतील, बरोबर आहे। म्हणजे एल प्लस बी, ही एल आहे ही बी आहे, एल प्लस बी आणि प्लस एल प्लस बी म्हणजे काय 2 टाइम्स एल प्लस बी। ही लेंथ आहे, ही लेंथ आहे, ही ब्रीथ आहे, ही पण ब्रीथ आहे। सर्व साइड्स म्हणजे 2 टाइम्स एल आहे आणि 2 टाइम्स बी आहे, त्यामुळे काय होईल 2 टाइम्स एल प्लस बी। तर आता व्हॅल्यू पुट करू, 2, एलची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 17, बीची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली 6,
17 + 6 म्हणजे 23 × 2 म्हणजे इथे ब्रॅकेट आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. काय होईल 46 पेरीमीटर आहे. युनिट दिलेलं आपल्याला सेंटीमीटर म्हणून इथे सेंटीमीटर युनिट लिहिणार आपण. पेरीमीटर काय येईल आपली 46 सेंटीमीटर. नेक्स्ट चौथ्या प्रश्नामध्ये मित्रांनो, इफ दी साइड ऑफ स्क्वेअर इज ट्रिपल. सपोज एक आपण स्क्वेअर काढला, हा स्क्वेअर आहे, याची साईड x घेतली आपण 1 सेंटीमीटर आणि ही साईड नंतर आपण ट्रिपल केली म्हणजे दुसरा एक स्क्वेअर तयार होईल. तर ही साईड काय होईल 3x. तर हाऊ मेनी टाइम्स विल इट्स एरिया बी ॲज कम्पेअर टू दी एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. तर याचा एरिया आणि याचा एरिया दोघांमध्ये काय कम्पेअर असेल म्हणजे दोघांमध्ये काय रिलेशन असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर या स्क्वेअरचा एरिया काय होईल साईड स्क्वेअर, साईड आपली x आहे म्हणजे याचा एरिया काय होईल x स्क्वेअर. या स्क्वेअरचा एरिया काय होईल साईडचा स्क्वेअर, साईड किती आहे 3x म्हणजे त्याचा स्क्वेअर होईल. बरोबर आहे. 3चा स्क्वेअर 9 आणि xचा स्क्वेअर x स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर आहे आणि हे 9x स्क्वेअर आहे म्हणजे हे त्याच्या 9 टाइम्स आहे, 9 टाइम्स ग्रेटर आहे. बरोबर आहे. हे रिलेशन येईल. नवीन स्क्वेअरचा एरिया ओरिजिनल स्क्वेअरपेक्षा 9 टाइम्स जास्त आहे. तर हे आपल्याला दाखवायचं आहे. आता लेट x बी दी साइड ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. ओरिजिनल स्क्वेअर म्हणजे पहिला स्क्वेअर आपला. देअरफॉर इट्स एरिया इक्वल टू साईड स्क्वेअर. फॉर्म्युला आपला साईड स्क्वेअर, साईड किती आहे x त्यामुळे x स्क्वेअर. याला सपोज 1 ने इंडिकेट करू आपण. नाऊ आता आपल्याला साईड काय करायची ट्रिपल करायची, तिप्पट करायची म्हणजे येते x ऐवजी 3x बी दी साईड ऑफ ओरिजिनल ऐवजी आपण काय करणार न्यू, हा दुसरा स्क्वेअर न्यू स्क्वेअर. देअरफॉर मग ह्या नवीन स्क्वेअरचा एरिया काय होईल देअरफॉर इट्स एरिया इक्वल टू फॉर्म्युला हा साईड स्क्वेअर. साईड स्क्वेअर परंतु येथे साईड किती 3x, येथे काय होती x होती x स्क्वेअर आलं, येथे 3x साईड आहे म्हणजे 3x आणि याचा स्क्वेअर करणार आपण म्हणजे 3चा स्क्वेअर होईल आणि xचा स्क्वेअर होईल. 3चा स्क्वेअर 9 आणि xचा स्क्वेअर x स्क्वेअर. बरोबर आहे. जर आपण युनिट लिहिलं असतं सेंटीमीटर तर येथे सेंटीमीटर स्क्वेअर आलं असतं आणि येथे पण सेंटीमीटर स्क्वेअर आलं असतं. तर आता याला 2 ने इंडिकेट करू. फ्रॉम 1 and 2 आपल्या लक्षात काय येते ओरिजिनल स्क्वेअरच्या एरियापेक्षा न्यू स्क्वेअरचा एरिया 9 टाइम्स जास्त आहे. बरोबर आहे. फ्रॉम 1 and 2 येथे लिहू आपण फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 the area of new square is 9 टाइम्स. 9 पट जास्त आहे. बरोबर आहे. x स्क्वेअर येथे x स्क्वेअर फक्त 9 जास्त आहे येथे इज 9 टाइम्स दी एरिया ऑफ ओरिजिनल स्क्वेअर. समजले मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.